जगद्वंद तुळजाभवानीला वंदन करून छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मराठा आरक्षणाच्या संदर्भात मला माझं स्पष्ट मत आता मांडायचं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले की कोणी करायला लावले की होणारच होते, उघड्या डोळ्यांचे निरीक्षण या सदराखाली आता व्हॉट्सअपवर अनेक मेसेज फिरायला लागले. मराठा आरक्षण अमान्य की मान्य या ह्याच्यामध्ये जे व्हायचं ते झालं, मला त्या खोला जायचं नाही. पण मराठा आरक्षण विरोधात कोणी वैयक्तिक जाण्याची गरज नाही, हा समाजाचा प्रश्न आहे. गेली 70 वर्षे आम्ही त्या यातना सहन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्षासाठी दिलेलं रिझर्वेशन 70 वर्षे चालवलं. मी अनेक वेळा म्हणतो, ज्याला पोटभर जेवायला मिळतं त्याने इतरांच्या जेवणाचा विचार जरूर केला पाहिजे. पण जो करणारच नसेल आणि त्याच्याकडे अपचन होण्यासारखं शिल्लक असेल तर ते हिसकावून घेतलं पाहिजे. आपण त्याच्या गरजेपुरतं त्याला ठेवलं पाहिजे. आणि तीच परिस्थिती आता समाजाने निर्माण झालेली आहे. एका घरामध्ये 4 शासकीय नोकर, बाप आहे, आई आहे, मुलगा आहे, नातू आहे, तरी रिझर्वेशन सुविधा त्याच्यामध्ये आडनाव बदलत आहेत. तिकडे रिझर्वेशनच्या सुविधा त्या जातीवर घ्यायच्या आणि आडनावं देशमुख, देसाई वेगळी लावायची, पाटील लावायची. कशासाठी? म्हणजे ज्याला ज्या समाजात जन्माला आलो त्याची त्यांना लाज वाटावी आणि समाजाला चुत्या बनवायचं ते बनवायचं, शासनाला फसवायचं ते फसवायचं. आणि अपचन होणार काय तरीही तुम्ही त्यांना द्यायचं नाही. तुम्ही कोण ठरवणार आहे? तुम्ही ठरवणारे कोण? प्रसंग आलाच, संविधान बदला असा आमचा दावा नाही, पण प्रसंग आलाच त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं ही कायद्यानं तरतूद त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेलं आहे. घटनातज्ञ मूर्ख नव्हते, तो महापुरुष होता. आणि महापुरुष कधीही चुका करत नसतात. शेकडो वर्षे, हजारो वर्षे झाली तरी त्यांचे विचार हे कालबाह्य ठरत नसतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं की प्रसंग आलाच तर याच्यामध्ये दुरुस्ती करा. आणि आज दुरुस्ती करायला काही अडचण नाही. पण काही सावध टोळकी, काही सावध चलाक राजकारणी ह्याचा पुरेपूर फायदा उठवत आहेत आणि समाजाला बदनाम करायसाठी आज ह्याचं राजकारण करत आहेत. भाजपा केंद्र सरकार 102 घटना दुरुस्ती करून राज्य सरकारचे मागास जातींना मागासवर्गात समावेश करण्याचे अधिकार संपविते. मग फडणवीस सरकार गायकवाड आयोग स्थापन करते. अधिकार नसताना फडणवीस यांच्याच माणसाकडून हायकोर्टात आव्हान देण्यात येते. मराठा आरक्षणाला विरोध करणारे सदावर्ते, तिरोडकर आणि श्रीहरी हे सगळे फडणवीसांचे निकटवर्ती आहेत. हा निव्वळ योगायोग आहे का? फडणवीस मुख्यमंत्री असतानाच विशेष हायकोर्टात आरक्षणाच्या संदर्भात निर्णय होतो. फडणवीस हे आरक्षण दिल्याचा गवागवा होतो. संपूर्ण महाराष्ट्रात फडणवीसांची पोस्टर लागतात. 44 मराठा बांधवांच्या बलिदानाची खोर थट्टा नव्हे काही, पण एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मराठी तरुण शर्थीनं लढतील. आटकेपार झेंडा फडकवणाऱ्या मराठी माणसाला स्वाभिमान शिकवण्याची कोणीही गरज नाही. कुणाच्या फालतू नेतृत्वाची मराठा समाजाला गरज नाही. उपजत असावं लागतं, ते क्षात्र तेज घेऊन यावं लागतं, तलवारीशी युद्ध लागावं लागतं. रक्ताचे पाठच्या पाठ गेले त्यावेळी त्या शहनशाह औरंगजेबाला सुद्धा त्याची कबर इथंच खोदावी लागली. परत तो दिल्लीपर्यंत पोचला नाही. तर अशा अहंकाराच्या वासात जर कोण वावरत असेल तर याद राखा, लाख मराठा एक मराठा हे उगाच नाही, त्याच्या पाठीमागे इतिहास आहे. हजारांच्या फौजा बाहेर पडल्या, त्याला तोडीला तोड उत्तर देणाऱ्या मराठा फौजाच होत्या. आणि म्हणून मराठ्यांचा नाद खोळा करायच्या भानगडीत पडू नका. 44 मराठा बांधवांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. मराठा स्वयंसेवक सेवाचा राज्याचा प्रमुख म्हणून मी आज जबाबदारीनं बोलतो. आज संपूर्ण गल्लीपासून मुंबईपर्यंत
सर्वत्र तरुणांच्या फळ्याच्या फळ्या आमच्या कार्यरत आहेत. आज ती तरुण मंडळी गुप्तहेराच्या भूमिकेतून माहिती संकलन करतायत. बराचसा डेटा आमच्याकडे आलेला आहे. प्रसंग आल्यानंतर आम्ही पत्ते जरूर खोलू योग्य वेळ आल्यानंतर. हे राजकारण आणि समाजकारण चुकीच्या पद्धतीने चाललेलं, हे घुसळं चाललेले आहे, हे आम्ही डोळ्यानं बघतो, उघड्या डोळ्यानं आमच्या. ह्याच्यामध्ये आम्ही स्वस्थ बसलेलो नाही. वादळापूर्वीची शांतता आहे एवढंच लक्षात ठेवा राजकर्त्यांनो. फार काळ आता मराठी माणसाच्या भावनेशी खेळू नका. मग फडणवीस प्रणित मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येते काय आणि फडणवीसांची सरकार जाते काय? फार प्रयत्न करूनही पुन्हा मुख्यमंत्री होता येत नाही. मग अचानक काल सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय येतो काय? कोरोना महामारीत हाहाकार माजलेला असताना लगेच फडणवीस आणि मंडळी पुन्हा राज्य सरकार आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडले म्हणून बोंबा मारते. म्हणजे हे चोराच्या उलट्या बोंबा झाल्या. चोऱ्या केल्या तुम्ही, फसवलं तुम्ही, लुबाडलं तुम्ही, मराठी माणसाला हरवण्याचा प्रयत्न केला तुम्ही, आरक्षण गायब करण्याचा प्रयत्न केला तुम्ही, आणि तुम्हीच परत बोंब मारताय. मला एक समजत नाही, राज्य सरकार कुठे कमी पडले? कायदेशीर बाजू काय असायला हवी होती? फडणवीस यांनी आपला वकील किंवा केंद्र सरकारचे कायदे तज्ज्ञ का मिळवून दिले नाहीत? जर मराठा समाजावर, मराठा आरक्षणावर एवढं तुमचं प्रेम होतं तर या राज्याचा माजी मुख्यमंत्री म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून आज तुम्ही तुमची वकिली पणाला लावायला पाहिजे होती. या मताचा मीही एक कायद्याचा पदवीधर म्हणून. फडणवीस एक वकील आहेत, मग ते का नाही सांगत की कायदेशीररित्या मराठा आरक्षण कसे मिळू शकते? विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी सरकारला का नाही सांगितले? कायदेशीर बाजू काय असावी? मग ते बाहेर समाजाला, मीडियावर का बरं बोलत असतील? सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगाला मान्य केले का? नाही केले. तर का नाही केलं? जर राज्य सरकारला 102 घटना दुरुस्तीनंतर अधिकारच नव्हते तर याचा अर्थ फडणवीसने माहीत असताना मराठा समाजाच्या 44 बांधवांची भावनिक करून हत्याच केली म्हणावं लागेल. नंतर अवैधानिक पद्धतीने जे माहीत होते पुढे टिकणार नाही असे आरक्षण देऊन मराठा समाजाच्या भावनेची क्रूर थट्टा केली नाही काही. आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्यात नाहीत, परंतु जस्टिस PB सावंत साहेबांनी त्याच वेळेस सांगितले होते फडणवीसने मराठा समाजाला धोका दिला आहे, परंतु मराठा समाजाच्या काही अनभिज्ञ मंडळींनी जाणीवपूर्वक मराठा समाजाची हेटाळणी करणाऱ्यांनी आपल्या समाजाच्या जगात नैतिक, प्रामाणिक, तत्वनिष्ठ म्हणून प्रतिभा असलेल्या जस्टिस सावंत साहेबांनाच वेड्यात काढले. शरम वाटली पाहिजे या लोकांना. एक तर स्वतःला अक्कल नव्हती, बेअक्कली माणसांचं तांडवनृत्य करत ह्या मंडळींनी जस्टिस सावंत साहेबांचं ऐकलं आणि सगळ्यात मोठा घात तिथे झाला. मराठा समाजाचा विश्वासघात मराठी माणसांनीच केला आणि फडणवीस यांच्या कृतज्ञतेचे कार्यक्रम घेऊ लागला. बांधवांनी भूतकाळातील घटनांचे चिंतन करून पुढील दिशा ठरवावी. मित्रांनो, आज अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. बाहेरच्यापेक्षा आपल्यानेच आपला गळा दाबला आणि म्हणून आपल्यात विद्वता कमी आहे, निर्भयता कमी आहे, देशप्रेम कमी आहे. ह्या बोंबलणाऱ्याने आम्हाला शिकवायची काय गरज आहे? वाचाळपणा करणाऱ्यांनी, साडेतीन शहाण्याने आम्हाला शिकवायची गरज आहे? अरे आपल्या जन्मताच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आज परिस्थितीनं आम्ही अडचणीत आलो म्हणून त्याचा ही मंडळी गैरफायदा घेत आहेत. आता घडलं कसं बघा. मी नेहमी म्हणतो, गायकवाड आयोग कोणी नेमला? फडणवीस. कायदा कोणी केला? फडणवीस.
उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील कोणी नेमले? फडणवीस. 102वी घटनादुरुस्ती कोणी केली? प्रधानमंत्री मोदी साहेब. राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार कोणी संपुष्टात आणले? प्रधानमंत्री मोदी साहेब. मग आरक्षण जर रद्द झाले त्याला महाविकास आघाडी कशी जबाबदार हे मला जरा सांगा ना. काय सांगत नाही तुम्ही? या एका व्यासपीठावर माझी कधीही तयारी आहे, कधीही तयारी आहे. आणि मी विचारतो त्या 5 प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीसनी द्यावी. मी राजकारण समाजकारण सगळं सोडून देतो. 5 प्रश्नांची फक्त उत्तरं द्यावी. अनेक वेळा मी अनेक मुलाखतीतनं सांगितलेलं आहे, PV नरसिंहराव साहेब देशाचे पंतप्रधानमंत्री असताना त्यांनी जे काय जबाबदारीने निर्णय घेतले होते तेच आज मोदी साहेब सुद्धा घेऊ शकतात. पण त्याच्यामध्ये पण आहे. पण महाराष्ट्रातल्या ह्या नादान संस्कृतीनं 3.5 शहाण्याने त्यांना ते घेऊ दिले नाहीत, हे वास्तव आहे. आदरणीय मोदी साहेब योद्धे आहेत, भारतभूषण आहेत. आज भारताला भूषण आहे. देशाचे प्रधानमंत्री हे भारतभूषणच असतात. देशाचे प्रधानमंत्री, देशाचे प्रमुख, भारत हे कुटुंब, तर आज आमचे कुटुंब प्रमुख ते आहेत. राष्ट्राचे प्रमुख राष्ट्रपती आहेत. आणि ह्यांच्यावर जर आपण गैरविश्वास दाखवायला लागलो तर ते चुकीचं आहे. कारण संपूर्ण भारत देश आपणच त्यांच्या ताब्यात दिला. निवडणुकीत पक्षपंत बाकी सगळं तुमचं जे काय असायचं ते असेल, पण लोकशाही मार्गानेच ते देशाचे प्रधानमंत्री झाले, नेतृत्व त्यांच्याकडे आपण दिले. मग त्यांच्यावर गैरविश्वास का दाखवायचा? मग सर्वोच्च न्यायालयावर गैरविश्वास का दाखवता? सर्वोच्च न्यायालयाची ह्याच्यामध्ये काडी मात्र चुकी नाही. सर्वोच्च न्यायालयाला ज्या पद्धतीनं जे मुद्दे ज्या पद्धतीनं ठेवायला पाहिजे, जो प्रस्ताव मांडायला पाहिजे ते मांडच नाही. फडणवीस म्हणतात राज्य सरकार मराठा आरक्षण प्रकरणात निर्णय घेऊ शकत नाही. काय मक्तेदारी दिली होती तुम्हाला निर्णय घ्यायची? थप्पा मारून आलाय की तुम्ही जन्माबरोबर तुमच्या, की या देशाची या राज्याचे सर्वेसर्वा तुम्ही आहात? कोण होता तुम्ही? काय तुम्ही? नाना फडणवीसांची दुसरी अवलाद तुमची. नाना फडणवीसच म्हणून आम्ही तुमच्याकडे आज त्या नजरेनं बघतो. विसरा ते मराठ्यांच्या पराक्रमावर गोडवारे गात चुकीचा इतिहास निर्माण करणाऱ्यांच्यामधली तुम्ही आम्हाला कसले धडे शिकवत आहे? ते करू शकत नाहीत आणि हे करू, तुम्ही काय करू शकला? ते न्यायालयात घेऊ शकते कुठले निर्णय, पण न्यायालय निर्णय घेऊ शकते मलाही मान्य आहे. पण न्यायालयाकडे जी कागदपत्रिका जे ठेवायला पाहिजे दस्तऐवज ते तुम्ही ठेवले का? न्यायालयात निर्णय कोण देतो? तर न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन जनतेला विनंती करतात की लोकतंत्र वाचवा. आता कोणापासून वाचवा म्हणत आहेत हे आपण समजलेच असाल. जस्टिस लोया प्रकरण तर आठवते ना, न्यायाधीशाने प्रामाणिक निर्णय देण्याचे स्पष्ट केल्यावर काय झाले? जर असे न्यायाधीशाने सत्य निर्णय घेतल्यावर जीव जात असेल तर न्यायाधीश हा धोका पत्करतील का? कोरोनाच्या काळात लाखोच्या संख्येने मजूर हजारो किलोमीटर पायपीट करत असताना न्यायालयाने म्हटले होते की आम्हाला तर रस्त्यावर मजूर दिसत नाही. ही गरिबांची मजुरांची थट्टा होती का? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वतःच्या मतदारसंघात आधी 1200 मतांनी विजयी घोषित झाल्या. सर्व प्रसारमाध्यमांनी दाखवले सुद्धा. इतकेच काय तर राज्यपालांनी फोन लावून शुभेच्छाही दिल्या आणि नंतर अचानक सांगण्यात येते की नाही ममता बॅनर्जीचा पराभूत झाला आहे. काय चाललं आहे? वेड्याच्या नंदनवनात भारतीय जनता आहे की नेतृत्व करणारे आहेत हा संशोधनाचा विषय. जेव्हा ममता बॅनर्जी फेर मतदान मोजणी करण्याचे सांगतात तर रिटर्निंग अधिकारी म्हणतो माझी लहान मुलगी आहे, फेर मतमोजणी केली तर मला मारून टाकतील, मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. काय चाललं आहे देशामध्ये? हे काय आहे? जी डोकी सत्ता न्यायालयाच्या आणि निवडणूक आयोगाचा असा असंवैधानिक वापर करत आहेत ते सहज उच्च न्यायालयात मिळालेले मराठा आरक्षण दबाव टाकून बदलू शकतात असं संशयाचे वारा आता समाजामध्ये फिरायला लागलं आहे.
मराठी माणूसच काय, सगळ्यांचीच समाजाची बघण्याची दृष्टिकोन आता बदलायला लागला आहे. संशयाच्या भोवरात संपूर्ण समाज आज वावरतोय अशी परिस्थिती आहे. काय मिळत नाही, ज्यांना न्याय मिळायला पाहिजे त्यांना न्याय काय मिळत नाही. स्पर्धेला जर निपक्षी पती न्यायाधीश असेल तर न्याय मिळालाच पाहिजे, काय मिळत नाही. केंद्रातील भाजप सरकारने राज्य सरकारला मराठा आरक्षण प्रश्नी कसलेही सहकार्य केले नाही. राज्य सरकारच्या लिगल टीमला केंद्र सरकारच्या वकिलाने वेळोवेळी भेट नाकारली. हे सर्व काही फडणवीसांच्या सांगण्यावरून घडले. सुप्रीम कोर्टात केंद्राने मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतली. खासदार संभाजीराजे भोसले यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्र सरकारने पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न केले. संभाजीराजे खोटं बोलणार नाहीत यावर आमचा विश्वास आहे. कारण शेवटी जन्मता राजा असणारा माणूस कशासाठी खोटं बोलेल. राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांना हात जोडले की तुम्ही संसदेत 50% मर्यादा उठवण्याचा कायदा करा, जे शक्य आहे. आता जर खरंच फडणवीस यांच्यात प्रामाणिकपणा असेल तर त्यांनी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारला कायदा करायला भाग पाडावे. जर भाजपा केंद्र सरकार 370 कायदा रद्द करू शकते, तलाकचा कायदा करू शकते, मागणी नसताना एका दिवसात 10% सवर्णांना आरक्षण देऊ शकते, मग मराठा समाजाने काय घोडं मारलं की त्यांना ते न्याय हक्कासाठी झगडावं लागतं. कुणासाठी, कशासाठी, काय म्हणून काय काय करायचं शिल्लक ठेवलं. मराठा समाजानं सगळ्यांच्यासाठी सगळे केलं, मग मराठा समाजासाठी ही परिस्थिती का. मग मराठा समाजाला का नाही मिळत आरक्षण, या प्रश्नाचे उत्तर जेव्हा मराठा बांधवांना उमजेल तेव्हा मराठा समाज जागृत आणि उन्नत व्हायला वेळ लागणार नाही. परंतु असुरी शक्ती याच्यात घुसत आहेत. मी कोणाची नावं घेऊन ज्यांना मोठं करावं असं मला वाटत नाही. ते त्यांचं काम करत राहणार. त्यांची नावं घेऊन त्यांना कशाला मी नसता प्रतिष्ठित करू. सर्वसामान्य मराठा समाजाला माझी कळकळीची या निमित्तानं विनंती आहे, माझे जाहीर आव्हान आहे. माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही आता एकत्र येण्याची गरज आहे. तुम्ही जितके भावनिक झालात तितक्यात राजकीय भाकरी भाजल्या गेल्या. काही नेते आणि भाजपा IT सेल मराठा समाजात निरशा पसरवण्याचे प्रयत्न करीत. आपण छत्रपतींचे वारस आहात. मित्र आणि शत्रू ओळख नसतात. तुम्ही हे युद्ध कधीही जिंकू शकणार नाही. छत्रपती शिवरायांची नीती आता आपल्याला आत्मसात करायची गरज नाही, ते आपल्यात उपजत आहे. आणि म्हणून कधी न हटणारा मराठा मराठा, त्या मराठा समाजाला जर कोल्हेकुई करून जर कोण भीती दाखवणार असेल चुकीच्या पद्धतीनं, तर आपल्याला ती मोडून काढावीच लागेल. आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावावं लागेल. अनेक वर्षापासून मराठा समाजाला इतर जातीपासून जाणीवपूर्वक दूर करण्याचे षडयंत्र करण्यात येत आहे. आणि इतर जाती त्याला आता बळी पडत आहेत, काही अंशी, सगळ्याच नाही. मराठा, दलित, मराठा, OBC असा वाद काही सहजासहजी निर्माण झाला नाही. एका विशेष वर्गाने अथक परिश्रम केले आणि ती काळजीपूर्वक पेरणी केली, पण ती फळाला येणार नाही. मराठा क्रांती मोर्चामध्ये मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन समर्थन आणि मदत केल्याने या दोन समाजात विश्वासाचे नाते निर्माण झाले. परंतु मराठा समाजाला आपले संविधानिक अधिकार प्राप्त करण्यासाठी इतर समाजाला विश्वासात घेऊनच पुढे जायचे आहे. आणि माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपापसात दोषारोप करू नका. आज कोरोना महामारीत आधीच समाज बेरोजगारी, आर्थिक नुकसानीला तोंड देत आहे. अशा परिस्थितीत आपण कोणाच्या राजकारणाचे भांडवल होऊ नये. जे नेते मागील वर्षभरापासून आर्थिक अडचणीत असताना गरीब मराठा समाजाच्या मदतीसाठी रस्त्यावर आले नाहीत, आज जर ते आव्हान करीत असतील की आम्हाला समाजाची चिंता आहे, यावर कितपत विश्वास मित्रांनो ठेवायचा ते आता तुम्ही ठरवा. तुम्ही सज्ञान आहात. सज्ञानांना अज्ञानीपणानं बोलण्याची काही गरज नाही. मी तुम्हाला सुज्ञ समजतो आहे.
आणि शुद्ध मंडळीने आता एकत्र येण्याची गरज आहे. आपसातले हेवे दावे, आपसातले द्वेष, आपसातली सगळे हे बाजूला ठेवा. झाडाकडच्या गप्पा टप्पा आता बंद करा. मी सर्वसामान्य तरुणांना, सर्व मराठी तरुणींना भावनिक आव्हान करून त्यांचा बळी घेण्याचा तीव्र विरोधात आहे. मराठा बांधवांनो, आपण महाराष्ट्रात मला सामाजिक एकात्मता निर्माण करून दंगामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी खूप मोलाचे सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आज मनापासून विनंती करतोय, तुम्ही अजिबात भावनिक होऊ नका, निराशी होऊ नका. एकत्र येऊन संघर्ष करूया. फक्त आरक्षणच नाही तर आसुरी शक्तींच्या ताब्यात हिंदुस्थानची सूत्र जाणार नाहीत, भारताची सूत्र जाणार नाहीत. शिवरायांच्या या हिंदुस्थानला कुठल्याही प्रकारचे गालबाट लागणार नाही. याची खबरदारी घेण्याची जबाबदारी नैतिक शिवरायांच्या मर्द मराठ्यांच्याकडेच आहे. त्यांनी सगळ्यांना बोलून सांभाळून घेऊन जाणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणूनच हिंदुस्थान चुकीच्या माणसांच्या तावडीत देश जाऊ नये. तो देश मुक्त झाला पाहिजे, विचारमुक्त झाला पाहिजे, स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, लोकशाही अबाधित राहिली पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे. आज आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकारात्मक लढ्याचा संकल्प मराठी बांधव गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वच करूया. आहे त्या परिस्थितीत, आहे त्या समाधानाचा वापर करून घेऊन, आहे त्या संसाधनांचा वापर करूया. आणि हे संपादन करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती जागवणे असं मला मनापासून वाटतंय. मराठा समाजाने आता काही वेळा मी भावनिक बोलत नाही, काही वेळा मी निश्चितपणानं म्हणतो की जर आरक्षण आम्हाला नसेल तर कोणालाच नाही. लोकसंख्येची जनगणना झाली पाहिजे आणि जनगणनेनुसार ज्याचा जेवढा सहभाग आहे त्या पद्धतीने त्यांना त्याच्या पर्सेंटेजप्रमाणे रिझर्वेशन मिळालं पाहिजे. आणि जर ते मिळणार नसेल तर सगळ्यांचीच रिझर्वेशन काढा, ही माझी आजही भूमिका आहे आणि ती राहणार. समान नागरी कायदा, आर्थिक निकष 10 वर्षापूर्वी विलासराव देशमुख साहेब हयात असताना म्हणाले होते की जातीपातीच्या नावावर आरक्षण बंद करायची वेळ आपल्याला येईल. गोपीनाथ मुंडे त्यावेळी होते आणि त्यांनी त्यावेळीच सांगितलं होतं की आर्थिक निकष हा बेस ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर वाटचाल केली तर उद्या जे प्रॉब्लेम निर्माण होणार आहेत ते कोणालाच होणार नाहीत असं त्यावेळी त्यांनी भाकीत केलं होतं. आणि त्याच वास्तवाची जाणीव आज मी आपल्याला करून देतो. आपण सगळे एकत्र येऊया, संघटित होऊया, संघर्ष करूया आणि शर्तीनं पराक्रम करून आपलं आरक्षण, आपला हक्क आपण शाबूत ठेवूया. स्वतःचा विकास स्वतःच करायला लागतो, स्वतःचा हक्क स्वतःच मिळवायला लागतो असं शाहू महाराज म्हणाले होते. त्या शाहू महाराजांचं, छत्रपती शिवरायांचं आणि शंभूराजेंचं स्मरण करून बलिदान करायची तयारी समाजासाठी ठेवूया. तुम्ही निश्चितपणानं माझ्या विचाराला साथ द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी माझं हृदयगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठा.